वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेहो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय। भारत माता की जय। श्री स्वामी स्तवन। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कंठाटूपी चमाला दंडक मंडलुधर कटयांकर रक्षक त्रिगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम। आता करूया प्रार्थना। जय जयाजी अघरणा परतपरा कैवल सदना ब्रह्मानंदा यतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेद वंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी। तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी। करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता न देविता तूच समर्थानीचे जंगमानी स्थिर तूच व्यापले समग्र तुझ लागी अधिमध्याग्र कोठे नसे पाहता आसून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा। वेदांचाही तर्क चांचरे शास्त्रात तेही नाव रे विष्णू शंकर एकसरे कुंठी झाले सर्वही। मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पाहावे। आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय दिजे सदैव पाप तापा आणि दैन्य सर्व जाऊ निरसोन इहलोकी सौख्य देवोन परलोक साधन करवावे। दुस्तर हा भवसागर याचे पावया पैल तीर त्वनामतरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाध होतो तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसन ज्ञानार्कर दी प्रकटोपय शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयाची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असतता सत्य विजय सर्वदा। आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था आसून या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची। गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्रजप। श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय। एक माळ गायत्री मंत्र जप। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि
धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। श्री गणपती अथर्वशीर्ष शांती मंत्र। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरै अंगे तुष्टुवासः तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांतिः। ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं रतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वमाम अवक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचा नवम शिष्यम् अवपच्यत्तात् अवपुरस्तात् अवतोरत्तात् अवदक्षिणत्तात् अवचोर्ध्वातात् अवधरत्तात् सर्वतोमा पाहि पाहि समन्तात्। त्वं वाङ्मय सत्त्वचिन्मयाः त्वम् आनन्दमय स्वब्रह्ममयाः त्वं सच्चिदानन्दद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि। सर्वं जगदिदं तत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तिष्ठति सर्वं जगदिदं लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति। त्वं भूमिरापनो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीताः त्वं देहत्रयातीताः त्वं कालत्रयातीताः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकाः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं। त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरोमं गणादिपूर्वमुच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारपरतराः अर्धेदुलं सितं तारेणिरिद्धम् एतत्त्वमनुस्वरूपं गकाराः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारच्यन्त्यरूपं बिन्दुत्तरूपं नादं सन्धानं सहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकृषिः निच्छ्रुत गायत्री छन्दाः गणपतिर्देवता।
ॐ गं गणपते नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदच्च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणं मच्युतम् आविर्भूतं च सृष्टद्यो प्रकृते पुरुषत्परम् एवं ध्यायति यो नित्य स योगी योगिनावरः। नमो व्रातपते नमो गणपते नमः। प्रथमपते नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्ते नमो नमः। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरे अंगे तुष्टुवासस्तनूभिः वेशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु। ॐ शांती शांती शांती। श्री गुरुचरित्र अध्याय 44. श्री गणेशाय नमः. नामधारक मने सिद्धासी पुढे चरित्र झाले कैसे विस्तारावे आम्हासी कृपा करिगा दातारा. ऐसे किती दिवस क्रमिले शिवरात्रीचे व्रत आले समस्त यात्रेसी निघाले माता पिता तंतुकाचे. श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे श्री गुरुभवन आपण न येथून चरण सोडून श्री गुरुचे नगर लोक समस्त गेला आपण एकला राहिला. श्री गुरु मठासी आला गुरु पुसती तयासी श्री गुरु म्हणती तयासी कागा यात्रेसी तू न गेलासी. तंतुक म्हणे स्वामीसी माझी यात्रा तुमचे चरण ऐसे म्हणून तंतुक नमस्कार करी नित्य देख तव पावली शिवरात्र एक माघ वद्य चतुर्दशी. श्री गुरु म्हणती तयासी तुझी समस्त गेली यात्रेसी तू एकलाची राहिलासी. पहासी विनोद श्री पर्वताचा नयन झाकून पादुकेसी दृढ धरिगा वेगेसी ऐसे म्हणून तयासी मनोवेगे घेऊन गेले. श्री गुरु म्हणती तयासी कागा भ्रांतपणे पाहासी वेगे जावे दर्शनाशी क्षौर स्नान करुणिया. श्री गुरु ऐसा निरोप देता शीघ्र गेला स्नानाकरिता. तेथे देखिली माता पिता भ्राता ग्राम लोक सकळीक ते पुसती तयासी कौने मार्गे आलासी आमुची भेटी कान घेसी लपून येणे कोण धर्म. विनवी तसे माता पित्यासी आम्ही निघालो दोन प्रहरेसी एक घटिका लागली वाटेसी आता आलो गुरु समागमे. एक हसती मिथ्य म्हणती आम्हा सवेची आला लपत ऐसे बडीवारे बोलत अबद्ध म्हणती सकळ जन. तो कोणा सवे न बोले शीघ्र स्नान क्षौर केले पुष्पे अक्षता बेले घेऊन गेले पूजेसी. पूजा करिता लिंगस्थानी देखता झाला श्री गुरुमुनी आती विस्मय करुणी पूजा केली मनोभावे. समस्त लोक पूजा करीती श्री गुरु सर्व पूजा घेती तंतुक म्हणे चित्ती श्री गुरुराज आपणची शंकर. श्री गुरु पुसती तयासी एधवा राहासी किंवा जासी तंतुक विनवी स्वामी असी एक नवल देखील आता. समस्त लोक जाऊनी देवालया भीतरी बैसोनी पूजा करती तुमचे चरणी लिंग न देखो तुम्हीची तेथे. श्री गुरु म्हणती एक भक्ता सर्वत्र ईश्वर पूर्णता स्नान महिमा असे ख्याता जे अगम्य त्रिभुवनी. माघ वद्य चतुर्दशी अपार महिमा श्री पर्वतासी सांगेन एका तत्परेसी. श्री गुरु म्हणती तंतुकाते पूर्वी ख्यात किरात देशी विमर्शन राजा परियसी शूर असे पराक्रमासी समस्त शत्रू जिंकिले तेने. अनिक एक कुबुद्धी असे पराधिकारी बहु असे बलाढ्य स्थूळ बहु असे चंचल सकळ स्त्रियात आचार तरी बरवान असे शिवपूजा करी बहु असे पत्नी त्यासी एकासे सुलक्षण नाम कुमुदुती. सुशील सगुण पतिव्रता मनी करी बहुचिंता पुरुष आपुला परद्वारता ईश्वर भक्ती करीत असे. ऐसे क्रमिता एके दिवशी पुसो लागले आपले पुरुषाशी म्हणे प्राणेश्वरा परियसी विनंती एक असे माझी. तुम्हाला ईश्वरावरी भक्ती उपजली कौनेपरी सांगावे स्वामी सविस्तरी कोप न करावा प्राणनाथा. राजा म्हणे स्त्रियेसी बरवे पुसले आम्हासी ज्ञान झाले आता मानसी पूर्वजन्म सांगेन माझा. पूर्वी पंपा नगरी आपण श्वान योनी जन्मो न जाण होतो तेथे काळक्रमण. शिवरात्री आले एके दिवशी त्या नगरी होते एक शिवालय. समस्त लोक आले पूजावया आपणही गेलो हिंडावया भक्षावया काही मिळेल म्हणून आपण गेलो द्वारात. विनोदे पाहू म्हणत मज देखुनी आले धावत काष्टपाशान घेऊन या. आपण पौळीमध्ये पळत द्वार घातले मारू म्हणत धरा मारा म्हणून बोलत मारू लागले पाशानी. ऐसा 3 वेळा पळालो मारतील म्हणून या बहु भ्यालो. मग अंतरगृही निघालो पूजा देखिली तेथे शिवाची. द्वार धरुणी समस्त लोक शास्त्रे मारिले मज एक ओढून टाकती सकळीक शिवालया बाहेरी. तेने पुण्य झाले ज्ञान एक शिवरात्रीचे महिमान. म्हणसी तू दुराचारी म्हणून त्याचा संदेह सांगेन. पूर्वजन्म माझा श्वान त्याचा स्वभाव सर्व भक्षण सर्वाठाई त्याची वासना त्याची स्वभाव मज असती. ऐसे स्त्रियेशी सांगितले पुन्हा प्रश्न तिने केला म्हणे स्वामी जे सांगितले आपला जन्म पुरातन
तुम्ही असा सर्वज्ञानी माझा जन्म सांगा विस्तारुणी म्हणून लागत असे चरणी कृपा करीगा प्राणेश्वरा एक ज्ञान सती तुझा पूर्वजन्म कपोती करीत होतीस उदरपूर्ती एके दिवशी अवधारी पडिला होता मांसगोळा तो तुआ चोचीने धरिला कवळा उडत होती आकाशमंडळा ते दुरुनी देखिले घारीने पाठी लागली ते घारी मागे पुढे न विचारी तू पळाली सते अवसरी श्री पर्वत गिरीवरी दुरोणी आली धावत प्राण होता कंठगत श्रमोनी शिखरी तू बैसत घारी येऊनी मारिली चोची घेऊन गेली मांस कवळे तुझे देह पंचत्व पावले प्रदक्षिणा पुण्य फळले झालीस तुवा राजपत्नी राजा सांगे सतीसी पुढील जन्म सांगो तुझ आपण राजा सिंधू देशी जन्म पावेन अवधारी माझी भार्या तुची होसी जन्म पावसी सृंजय देशी तेथील राजा पवित्र वंशी त्याची कन्या होशील तिसरा जन्म आपणासी राजा होईन सौराष्ट्र देशी तू उपजी कलिंग राजवंशी माझी पत्नी होशील चौथा जन्म आपणासी राजा होईन गंधार देशी तू उपजी मगध कुळेसी ते माझी प्राणेश्वरी पाचवा जन्म आपणासी राजा होईन अवंती देशी तू दशार्ह राजकुळी जन्मेसी माझी भार्या होशील तू सहावा जन्म आपणासी अनंत नाम परियसी ययाती कन्या तू होसी ते माझी प्राणेश्वरी सातवा जन्म आपणासी राजा होईन पांडे देशी रूप लावण्य मजसरसी नो हे कवन संसारी ज्ञानी सर्व गुणी होईन सूर्यकांती ऐसे वदन जैसे रूपे असे मदन नाम माझे पद्मवर्ण तू जन्मसी वैदर्भ कुळी रूप सौंदर्ये आगळी जैसी सुवर्णाची पुतळी चंद्रासारिखे मुखकमळ वसुमती असे नाव पावसी तुझ वरीन स्वयंवरेसी दमयंती ना जैसी स्वयंवर होईल तुझ मज देह वासना होता तुझ घेईन सांगता दिव्य विमानी बैसोनी तत्वता स्वर्गाप्रती जाऊ बळे श्री गुरु म्हणती तंतुकासी शिवरात्री श्रीपर्वत महिमायसी एक तो श्वानपर्यसी सप्तजन्मी राजा झाला ग्रामी असे कल्लेश्वर गानगा ग्रामी भीमातीर पूजा करीगा निरंतर मल्लिकार्जुन समान तंतुक म्हणे स्वामीयासी स्वामी तू मज चाळविसी पूजेसी गेलो मल्लिकार्जुनासी लिंगस्थानी तुझ देखिले सर्वा ठाई तुची एक झाला अससी व्यापक कलेश्वर संगमनायक एक एक सांगसी आम्हा पुढे एकोणी श्री गुरु हासती एरे पादुका धरी म्हणती नयन त्याचे झाकिती संगमा आले तात्काळी श्री गुरु आले संगमासी तंतुका पाठविती मठासी बोलवावया शिष्यांसी आपण राहिले संगमात श्री गुरु आले संगमासी मज पाठविले मठासी बोलाविले शिष्यांशी राहू पाहती आज संगमी मग पुस्ती तयासी तेही सांगितले भरवसी आनंद झाला भक्तांसी म्हणे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरे श्री नरसिंह सरस्वती आख्याने सिद्ध नामधारक संवादे श्री शैल शिवरात्री महिमावर्णन नाम चतुश्चत्वारिंशोऽध्यायाः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुचरित्र अध्याय 45 श्री गणेशाय नमः नामधारक मने सिद्धमुनी श्री गुरुचरित्र तुम्ही देखिले नैनी तुमचे भाग्य कायवानुवदनी परब्रह्म देखिले असे मागे कथानक सांगितले श्री गुरु संगमी राहिले पुढे काय अपूर्व वर्तले निरोपावे दातारा सिद्ध सांगे नामधारकासी एक वसा विस्तारेसी विचित्र झाले एरे दिवशी एक चित्ते परियसा नंदी नाम एक ब्राह्मण सर्वांगी कुष्ठ श्वेतवर्ण तुळजापुरा जाऊन वर्षे 3 आराधिले 3 संवत्सर उपवास द्विज कष्टला बहुवस निरोप झाला सायासे चंदला परमेश्वरी जवळी जाणे नाना परी कष्टता स्वप्ने झाले अवचिता तुवा जावे त्वरिता गानगा ग्रामस्थानासी तेथे असती श्री गुरु त्रैमूर्तीचा अवतारू वेश धरला असे नरू तेथे होसील उत्तमांगी ऐसे देवीने निरोपिले विप्र म्हणे भले केले 6 मास का कष्टविले जरी तुझे हाती नोहेची जगन्माता तुझा भवानी तिचा निरोप घेऊनी आलो तुझपासी ठाकोनी तू दैवत म्हणून या तू जगदंबा म्हणविसी आम्हा मनुष्यापासी पाठविसी नाव झाले दैवतपणासी भाग्य माझे म्हणतसे पहिलेच जरी निरोप देत इतके कष्ट कासया होत दुराश धरली चित्त म्हणून दुःख करी नाना परी म्हणे मज बरवे होणे अथवा आपला प्राण देणे ऐसे बोलणी निर्वाणे विप्र धरणे बैसला सकळ भोपे म्हणती तयासी आजी स्वप्न झाले आम्हासी छळन न करीगा देवीसी निरोपा सरसी जाई वेगी तू तरी आता नच जासी आम्हा निरोप झालायसी बाहेर घालू तुम्हासी देवळात येऊ नेदू गानगा ग्रामासी आला मठी पुसू लागला भक्तजन सांगती त्याला संगमी आहे गुरुमूर्ती श्री गुरु आले मठात द्विज उभा होता चिंतित भक्तजन सांगती मात विप्र एक आला असे सर्वांगी असे श्वेत स्वामी दर्शना आलो म्हणत श्री गुरु म्हणती आपण जाणत
संदेह रूपे आला असे देवीपासूनी मनुष्यापासी येणे काय झाले कार्यसी संदेह करुणी मानसी कैसा आलासी द्विजवरा म्हणे स्वामी आपण तमांध तुझे दर्शने झालो सुबुद्ध अज्ञाने वेष्टलो होतो मंद नेने सोय परब्रह्मा पापकर्मी पापी आपण पापात्मा नेने निजखुन पापे संभवलो पूर्ण आलो शरण तुझपासी आजी माझे कुकर्म गेले परब्रह्म चरण देखिले मनोरथ माझे पुरले कृपा सागरा यतिराया व्रतबंध विवाह झाल्यावरी व्याधी उद्भवली आपले शरीरी स्त्री राहिली माहेरी स्पर्शो नये शरीर म्हणे आपले असती माता पिता सकळ म्हणती जाई परता दुःख झाले अपरिमिता संसार त्याजूनी निघालो गेलो होतो तुळजापुरा उपवास केले अपारा मज म्हणती तू पाप भरा नव्हे तुझ बर्वे आता निरोपी तुळजा देवी प्रती जेथे चंदला परमेश्वरी वसती तेथे होईल निवृत्ती पाप जाईल म्हणून तेथेही कष्ट केले बहुत नव्हेची काही उपगत निरोप झाला जा म्हणत कृपामूर्ती तुझपासी देवता आपण उबगताती मनुष्य कैसे मज देखती निर्वाणी आलो तुम्हा प्रती निर्धार केला मरणाचा ऐसे करुणावचन ऐकून श्री गुरु बोलती हासोन सोमनाथ ब्राह्मण बोलावून निरोप देती न्याया संगमासी बरवा संकल्प सांगोनी स्नान करा षटकुळ भुवनी अश्वस्थ प्रदक्षिणा करवुनी वस्त्रे टाका दूर त्याची नवी वस्त्रे द्यायासी शीघ्र आणा पारणेसी ऐसा निरोप देती त्यासी दोघे गेले झडकरी स्नान करुनी बाहेर आला शरीर वर्ण पालटला अश्वस्थ प्रदक्षिणा करू लागला सुवर्ण झाले सर्वांग वस्त्रे देती ब्राह्मणासी जीर्ण वस्त्रे टाकती दुरेसी जेथे टाकती ते भूमीसी क्षारभूमी होय त्वरित श्री गुरु म्हणती तयासी तुझी कामना झाली परियसी सर्वांग आहे कैसी अवलोकोनी पाहे म्हणती पाहता सर्वांग बरवे झाले तवन मात्र जांघेसी राहिले पाहता त्याचे मन भ्याले म्हणे स्वामी असे थोडे श्री गुरुमूर्ती निरोपिती तयासी तू संशय करुणी आलासी मनुष्य काय करील म्हणसी मानसी तेने गुणे राहिले थोडे त्यासी असे एक प्रतिकार तुवा कवित्व सांगावे अपार आमुची स्तुती करावी निरंतर बरवे होईल तुझ मग नंदी नामा म्हणे स्वामीसी लिखित नेने वाचयासी कैसे करू मी कवित्वासी मंदमती असे आपण श्री गुरु म्हणती द्विजासी मुख उघडी काढी जीवेसी विभूती शिंपती तयासी ज्ञान उपजले ब्राह्मणा चरणावरी ठेविला माथा उभा ठेला स्तोत्र करिता म्हणे स्वामी मी नेनता सेविसी नव्हे अरानुक मातेचे शोणित पित्याचे रेत संपर्क झाला जननी गर्भात जैसे सुवर्णमुशी आसे काढत दिवस 5 बुधबुधकार 15 दिवस होय स्थिर एक रस होऊनी निर्धार तधी मी काय जाणे गुरु नाही पंचतत्वे मज मासे एक पिंड होय द्वय मासी शिरपाय तिसरे मासी सर्व अवयव 9 द्वारे झाली मग पंचतत्वे होती एक वायू आप पृथ्वी तेजख प्राण आला तात्कालिक तधी स्मरण कैचे मज 5वे मासी त्वचा रोम 6वे मासी उच्छवास आम्हा 7वे मासी श्रोत्रजीवा मेद मज्जा दृढ झाली ऐसे 9 मास कष्टत होतो जननीय गर्भात रुधिर विष्टामुत्रात कष्टोलो भारी स्वामिया माता भक्षी उष्ण क्षार दुःख होय मजापारी ऐसे 9 मासावरी माता गर्भी कष्टलो तधी कैसे तुझे स्मरण वेष्टलो होतो मायावरणे स्मरलो नाही तुझे चरण मग योनी मुखी जन्मलो उपजताची अपनासी आयुष्य लिहिले ललाटेसी अर्ध गेले वृथानिशी रात्री निद्रा मानवा उरल्या आयुष्यात देखा 3 भाग केले विशेखा बाल यवन वृद्धाप्यका निर्माण झाले तयवेळी कष्टुनिया धुरंधर बाळपणी झालो अपार वाढलो कष्ट भोगित फार वर्षे 12 लोटली तधी तुझे चरण स्मरणा मज कैसे गा देवराना कष्टलो मी याची गुणा पूर्वजन्म नाठवेची 2 भाग उरले आपणासी मदाने व्यापले शरीरासी जैसा पतंग दिपासी भ्रमी जेत उन्मत तेने मी गुरु माता पिता समजता ते करी निंदा वार्ता परस्त्रीवरी करी चिंता कुळा कुळ न विचारी ब्राह्मणा ते निंदा करी वृद्धाच्या चेष्टा करी अपारी मध्ये व्यापले असे भारी नाठवी तुझे चरण मज मग वृद्धाप्ये आले शरीरासी उबग होय स्त्री पुत्रासी श्वासोश्वास कफेसी सदा खोकला होय मज अवयव सर्व ही गलित होती केश पांढरे होती त्वरिती दंतहीन श्रवणे न एके जिती दृष्टी न दिसे नासिक गळते ऐसे नाना रोगे कष्टता तुमची सेवा कधी घडणे आता स्वामी तारका श्री गुरुनाथा संसार सागरा कडे करी तुची विश्वाचा तारक धरोनिया नरवेश त्रयमूर्ती तुची एक परब्रह्म श्री गुरुनाथा ब्रह्मदेवे आपण देखा दृष्टाक्षरे लिहिली कपाळिका तैसेची होयनिका श्री गुरुचरणी लागता नंदी नामा स्तोत्र करिता श्री गुरु संतोषी अत्यंता भक्तांसी ऐसा निरोप देत कवीश्वर म्हणा यासी जे का शेष होते जांघेवरी ते तात्काळ गेले दुरी नंदी नामा आनंद करी राहिला सेवा करीत देखा सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरुचरित्र ऐसे परिसी कथा करीत कवी भरमसी श्री गुरु सेवेसी राहिला इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरे श्री नरसिंह सरस्वत्याख्याने सिद्ध नामधारक संवादे
द्विज कुष्ठ परिहारो नाम पंचदशाध्यायाः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 46. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी मागे कथा निरूपिलीसी नंदी नामा कवी येसी दुसरा अनिक कवी म्हणून सिद्ध म्हणे नामधारका सांगो तुते कथा एका आश्चर्य झाले कवतुका. श्री गुरुचरित्र अति गोड असता दिवसी एका श्री गुरु नेले भक्ते एका आपुले घरी शोभनादायका म्हणून नेले आपुले ग्रामा हिप्परगी म्हणजे ग्रामासी नेले आमुचे श्री गुरुसी पूजा केली तेथे भोवसी समारंभ झाला थोर तया ग्रामी शिवालय एक नाम कल्लेश्वर लिंग एक जागृत स्थान प्रख्यातनिक तेथे एक द्विजावर सेवा करी तया नाम नरहरी लिंग सेवा बहु करी आपण असे कवीश्वर नित्य करी 5 कवित्वे समस्त लोक त्यासी म्हणती तुझे कवित्वाची असे ख्याती श्री गुरुसी कवित्वावरी प्रीती गुरु स्मरण करी तू काही त्यासी म्हणे तो नर कल्लेश्वरासी विकले जिव्हार अन्यत्र देव अपार नरस्तुती मीन करी नित्य पूजा करून आपण कवित्व करी पार्वती रमणा ते दिवसी अपरिमाना निद्रा आली तया देखा निद्रा केली देवळात देखता झाला स्वप्नात लिंगावरी श्री गुरु बैसत आपण पूजा करीत असे लिंग न दिसे श्री गुरु असे आपणासी पुसती हरसे नरावरी तुझी भक्ती नसे कागा आमते पूजितोसी षोडशोपचारासी आपण पूजा करी स्थिरमणी ऐसे देखून या स्वप्न जागृत झाला तो द्विज हाची होय सद्गुरु त्रैमूर्तीचा अवतारू भेट घ्यावी आता निर्धारू म्हणून आला श्री गुरुपाशी कल्लेश्वर कर्पूर गौरू तुची होसी सद्गुरु माझे मन झाले स्थिरू तुझे चरणी विनटलो तुची विश्वाचा आधारू शरणांगता वज्रपंजरू चरणकमळ वासभ्रमरू ठाकुनी आलो अमृत घ्यावया पूर्वी समस्त ऋषी देखा तप करती सहस्र वर्षे निका तू न पावसी एकेका अनेक कष्ट करिताती न करिता तपानुष्ठान आम्हा भेटलासी तू निधान झाली आमुची कामना पूर्ण कल्लेश्वर प्रसन्न झाला श्री गुरु म्हणती तयासी नित्य आमुची निंदा करीसी आजी कैसे तुझ मानसी आलीसी भक्ती उपजोनी विप्र म्हणे स्वामी असी अज्ञान अंधकार आम्हासी कैसे भेटला पर्यसी ज्योतिर्मय न होता स्वप्नावस्थेत देखिले आपण प्रत्यक्ष भेटले तुझे चरण स्थिर झाले अंतकरण मिळवावे शिष्यवर्गात मानस पूजेची विधान पूजा व्यक्त केली त्याने श्री गुरु म्हणती तक्षण आम्ही स्वप्नरूप लोकांसी प्रत्यक्ष आम्ही असता देखा स्वप्ने अवस्थी कवित्व एका येणे भक्ते केले निका स्वप्ने भेदुनी समस्त श्री गुरु म्हणती तयासी कल्लेश्वर श्रेष्ठांभासी पूजा करिगा नित्य त्यासी आम्ही तेथे सदा वसो विप्र म्हणे स्वामी आसी प्रत्यक्ष सांडुनी चरणासी काय पूजा कल्लेश्वराशी तेथेही तुम्हासी म्या देखिले तुची स्वामी कल्लेश्वर त्रैमूर्तीचा अवतारू हाची माझा सत्य निर्धारू न सोडी आता तुझे चरण ऐसे विनुनी स्वामी असी आला सवे गानगापुरासी कवित्वे केली बहुअसी सेवा करीत राहिला सिद्ध मने नामधारकासी कवीश्वर दोघे श्री गुरुपाशी आले येणे रीतीसी भक्ती करती बहुअस कथा कवीश्वरासी एसी सिद्ध सांगे नामधारकासी पुढील कथा विस्तारेसी सांगेल सिद्ध नामधारका इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरे श्री नरसिंह सरस्वत्याख्याने सिद्ध नामधारक संवादे नरहरि कवीश्वर वरप्राप्ती नाम षट्चत्वारिंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 47. श्री गणेशाय नमः. नामधारक मने सिद्धासी पुढे कथा वर्तली कैसी ते विस्तारोनी सांगावे आम्हासी कृपा करीगा दातारा सिद्ध मने नामधारका श्रीमंता एकोणी म्हणसी गुरुचरित्रा तुझ होतील पुत्र पौत्रा सदा श्रेयायुक्ता तू होसी गानगापुरी असता श्री गुरु सण आला दीपावळी थोरू शिष्य आले पाचारू आपले घरी भिक्षेसी सप्त शिष्य बोलाविती एकाहून एक प्रीती 7ही जण पाया पडती यावे आपुल्या घरासी आपणात आपण पुसती समस्त आपण नेऊ म्हणती एकमेकात झगडती आपला स्वामी म्हणून या श्री गुरु म्हणती समस्तासी येऊ तुमच्या घरासी चिंता न धरावी मानसी भाक आमुची घ्या म्हणती ऐसे एकुणी श्री गुरुवचन विनवताती 7ही जण समस्ता आश्वासिता येऊ म्हणून कवने करावा भरवसा जवळी बोलावुनी एकासी कानी सांगती तयासी आम्ही येतो तुझ्या घरासी कोणा पुढे न सांगावे ऐसे 7ही जण देखा समजावोनी गुरुनायका पाठवले तेनीची पर्येका महदाश्चर्य वर्तले एकमेका न सांगत गेले ही 7ही भक्त श्री गुरु आले मठात आती विनोद प्रवर्तला ग्रामातील भक्तजन हे व्यवस्था एकोन विनवताती कर जोडून आम्हा सांडोनी जाता स्वामी त्यासी म्हणती श्री गुरुमूर्ती आम्ही राहिलो जानचित्ती न करावी मनी खंती आम्ही असो येथेची ऐसे बोलता संतोषी जवळी होऊ आली निशी
दिवाळीची त्रयोदशी रात्री मंगळ स्नान करावे. 8 रूप झाले आपण अपार महिमा नारायण. 7ही ठाई गेले आपण गाणगापुरी होतेची. एसी दीपावळी झाली समस्ता ठाई पूजा घेतली. पुन्हा तैसेची व्यक्त झाले गौप्य रूपे कोणी नेने. कार्तिक मासी पौर्णिमेसी करावया दीपाराधनेसी. समस्त भक्त आले दर्शनासी गाणगा ग्रामी श्री गुरुजवळी. समस्त नमस्कार करती भेटी 10वे दिवसी म्हणती. एकमेका ते विचारती म्हणती आपले घरी गुरु होते. समस्त झाले तटस्थ ग्रामलोक त्यासी असत्य म्हणत. आमचे गुरु येथेची होते दीपावळी येथेची केली. विस्मय करती सकळी जन म्हणती होय हा त्रयमूर्ती आपण. अपार महिमा नारायण अवतार होय श्रीहरीचा. ऐसे नाना परी स्तुती करती दीपाराधना अतिप्रीती. ब्राह्मण भोजन करविती महानंद भक्तजना. श्री गुरु महिमा ऐसी ख्याती सिद्ध सांगे नामधारका प्रती. भूमंडळी झाली ख्याती श्री नरसिंह सरस्वतीची. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरे. श्री नरसिंह सरस्वत्याख्याने सिद्ध नामधारक संवादे अष्टस्वरूपधारण नाम 47 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 48. श्री गणेशाय नमः. सिद्ध मने नामधारकासी कथा वर्तली परियसी. श्री गुरुचरित्र अति कौतुकेसी परम पवित्र एकपा. गाणगापुरी असता श्री गुरु ख्याती झाली अपारू. भक्त होता एक शूद्र नाम तया पर्वतेश्वर. श्री गुरु नित्य संगमासी जात असती अनुष्ठानासी. मार्गी तो शूद्र परियसी आपले शेती उभा असे. श्री गुरु ते नित्य देखोनी येई धावत शेतातुनी. साष्टांग नमन करोनी पुनरिप जाय आपले स्थाना. मध्यान काळी मठासी येता मागुती नमस्कारी परियसी. ऐसे किती दिवस वर्षी शूद्र भक्ती करीत असे. नमन करता शूद्रासी पुसती श्री गुरु संतोषी. कार्य नित्य कष्टतोसी आड पडतोसी येऊन या. तुझे मनी काय वासना सांगे त्वरित विस्तारून. शूद्र विनवी कर जोडून शेत आपले पिकावे. तुम्हासी नित्य नमन करता पीक दिसतसे अधिकता. पोटरी येतील आता आता तुझेनी धर्मे जेऊ. श्री गुरु गेले शेतापासी पाहून म्हणती त्या शूद्रासी. सांगेन तुझे जरी एकसी विश्वास होईल बोलाचा. शूद्र विनवी स्वामीयासी गुरुवाक्य कारणामासी. दुसरा भाव मजपासी नाही स्वामी म्हणतसे. मग निरोपती श्री गुरु त्यासी आम्ही जातो संगमासी. परतून येऊ मध्यान्नेसी तव सर्व पीक कापावे. ऐसे सांगुनी शूद्रासी श्री गुरु गेले संगमासी. शूद्र विचार करी मानसी गुरुवाक्य मज कारण. शीघ्र आला ग्रामात अधिकार्यासी विनवित. खंडोनी द्यावे आपले शेत गत संवत्सराप्रमाणे देईन धान्य. अधिकारी म्हणती त्यासी पीक झाले बहुशेतासी. म्हणून उक्ते मागतोसी अंगीकार न करू. नाना प्रकारे विनवित्यासी द्विगुण देईन गत संवत्सरासी. अंगीकारले संतोषी वचनपत्र लिहून घेती. आपण अभिप्राय देऊनी लोक मिळून तक्षणी. गेला शेता संतोषवणी कापीन म्हणे वेगेसी. कापू आरंभले पिकासी स्त्री पुत्र वर्जती त्यासी. पाशान घेऊन स्त्री पुत्रासी मारू लागला तो शूद्र. समजता ते मारे येणे परी पळत आला गावा भितारी. आड पडती राजद्वारी पिसे लागले पतीसी. संन्यासी यतीश्वराच्या बोले पीक सर्व ही कापले. आमुचे जीवित्व भानस गेले आणि मासा भक्षितो आम्ही. वर्जावया मानसे पाठविती नायके शूद्र कवने गती. शूद्र म्हणे जरी अधिकारी भीती पावेची धान्य असे ते देईन. जरी भीतील अधिकारी तरी देईन आताची घरी. गुरे बांधीन त्यांचे द्वारी पत्र आपण दिले असे. इतके होता शूद्र देखा पिके कापले मनपूर्वका. उभा असे मार्गे का श्री गुरु आले परतोनी. विनोदे तुझ सांगितले तुवा निर्धारे कापिले. म्हणे तुमचे वाक्य भले तुची कामधेनू मज. ऐसे एकुणी श्री गुरु म्हणती निर्धार असेल तुझे चित्ती. होईल अत्यंत फलश्रुती चिंता न करी म्हणून या. ऐसे सांगूनी श्री गुरुनाथ आले आपण ग्रामात. सवे शूद्र असेत आपले घरा प्रती गेला. पुसावया लोक येती समस्त हो तसे त्याचे घरी आकांत. स्त्री पुत्र सर्व रुदन करीत म्हणती आमचा ग्रास गेला. शूद्र समस्त संभोगीसी न करी चिंता रहा सुखी. गुरु सोय नेनती मूर्खी कामधेनू असे वाक्य. एकेकाचे सहस्र गुण अधिक लाभला तुम्ही जन. मन स्थिर करा अंतकरण हानी नव्हे निर्धार पये. श्री गुरु कृपा होय जासी दैन्य कैसे असे त्यासी. निधान जोडले आम्हासी म्हणून तो शूद्र सांगत असे. समस्त राहिले निवांत ऐसे 8 दिवस क्रमित. वायू झाला अतिशीत ग्रामीचे पीक नासले. समस्त राष्ट्रीचे पीक देखा शीते नासले सकळिका. पर्जन्य पडिला अकाळिका. मूळ नक्षत्री परेसा ग्राम राहिला पिके विन. शूद्र शेत वाढले दशगुण वाढले यवनाळ सगुण. 1 11 फरगंडेसी ते शूद्र स्त्री संतोषुणी.
शेता आली पूजा घेऊनी, अवलोकितसे आपले नैनी, महाआनंद करीतसे, येऊन लागे पतीचे चरणी, विनवीतसे कर जोडूनी, बोले मधुर करुणावचनी, क्षमा करणे म्हणतसे, ऐसे पतीसी विनवणी, शेतीचे पांडवासी पूजोनी, विचार करती दोघे जणी, श्री गुरुदर्शना जावे आता, म्हणून सर्व आयातीसी, पूजो आले श्री गुरुसी, स्वामी पुसती तयासी, काय वर्तमान म्हणून या, नाना प्रकारे पूजा आरती, शूद्र श्री करीतसे भक्ती, श्री गुरु संतोषले अतिप्रीती, म्हणती अखंड लक्ष्मी तुझे घरी. गत संवत्सरा हुनी देखा, शतगुण झाले धान्य अधिका, शूद्र म्हणतसे एका, अधिकार्यासी बोलावुनी, शूद्र म्हणे अधिकार्यासी, पीक गेले सर्व गावासी, रीता दिसतसे कोठारासी, आपण देईन अर्धवाटा, गत संवत्सर द्विगुण आम्हासी, अंगीकृत होय पर्यसी, धान्य झाले बहुअसी, शताधिक गुणा देखा, देईन अर्ध भाग मी संतोषी, संदेह न करा हो मानसी, अधिकारी म्हणती तयासी, धर्महानी केवी करू, गुरु कृपा असता तुझवरी, पीक झाले बहुतापरी, नेऊन या आपले घरी, राज्य करी म्हणती त्यासी, संतोषुनी शूद्र देखा, विप्रासी वाटी धन्यानेका, घेऊन गेला सकळिका, राजवाटा देऊनी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतोरे श्री नरसिंह सरस्वती आख्याने सिद्धनामधारक संवादे शूद्र वर प्रदान नाम अष्टचत्वारिंशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 49. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य सगुण सिद्ध मुनी ते नमन करून विनवीतसे कर जोडून भक्ती भावे करुणिया, त्रैमूर्तीचा अवतार झाला वेशधारी नर, राहिला प्रीती गानगापूर, कवन क्षेत्र म्हणून या, भूमीवरी प्रख्यात तीर्थे असती असंख्यात, समस्त सोडून या येथ, काय कारणे वास केला, आश्विन वद्य चतुर्दशी दीपावळी पर्वणीसी, श्री गुरु म्हणती शिष्यासी, स्नान करावे त्रिस्थळीचे, गया प्रयाग वाराणसी, चला यात्रे कलत्रपुत्रेसी, विप्र म्हणती श्री गुरुसी, आयाती करणे म्हणून या, एकोणी श्री गुरु हासती, ग्रामाजवळी तीर्थे असती, करणे न लागे तुम्हा आयाती, चला दावीन तुम्हासी, ऐसे म्हणून भक्तासी, गेले अमरजा संगमासी, स्नान केले महाहर्षी, शिष्यासहित श्री गुरुमूर्ती, श्री गुरु म्हणती शिष्यांसी, महिमा अपार या संगमासी, प्रयाग समान पर्यसी, षटकुळामध्ये स्नान करणे, विशेष भीमा नदी उत्तरे वाहे, अमराजा संगम मनोहर आहे, गंगा यमुना निर्धार हे, तीर्थ बरवे पर्यसा, अनिक अष्ट तीर्थे असती, त्यांची महिमा असे ख्याती, सांगेन एका एकचित्ती, श्री गुरु म्हणती शिष्यांसी, एकोणी श्री गुरुचे वचन विनवताती भक्तजन, अमरजा नाम कवन, कवना पासव उत्पत्ती, जालंधर निशाचर, समस्त जिंकली वसुंधरा, पराभवले इंद्रपुर, समस्त देव पळविले, देवा दैत्यांशी झाले युद्ध, सुरवर मारले बहुविध, इंद्रे जाऊनी प्रबोध, ईश्वराप्रती सांगितला, इंद्र म्हणे एक शिवा, दैत्ये मारले सकळ देवा, शीघ्र प्रतिकार करावा, म्हणून चरणी लागला, आम्ही मारता दैत्यासी, रक्त पडे भूमीसी, अखिल राक्षस बिंदुसी, अधिक निपजती भूमीवरी, स्वर्ग मृत्यू पाताळ सर्व भरले दैत्यकुळ, मारुले आमचे देव सकळ, म्हणून आलो तुझपासी, ऐसे वचन ऐकोन ईश्वर प्रज्वाळला मनी, निघाला रौद्र होनी, दैत्य निर्दाळन करावया, इंद्र विनवी ईश्वरासी, स्वामी माराल दैत्यासी, जीवन आनावया देवांसी, उपाय काही करावा, संतोषोनी गिरिजारमन, अमृत वचन उच्चारण, घट दिधला तक्षण, संजीवनी उदक देखा, उदक घेऊनी इंद्रराव, त्वरित जातसे स्वभाव, शिंपोनिया समस्त देव, उठविले तयवेळी, उरले अमृत घटी होते, घेऊन जाता अमरनाथे, पाडिले भूमी औचिते, प्रवाह झाला क्षितिवरी, संजीवनी नामे नदी, उद्भवली भूमी प्रसिद्धी, अमरजा नाम याची विधी, प्रख्यात झाली अवधरा, अमृत नदी नाम यसी, संगम झाला भीमारथेसी, तीर्थ झाले प्रयाग सरसी, त्रिवेणीचा संगम, ऐसा संगम महिमा देखा, पुढे तीर्थ असे विशेखा, दिसे अश्वस्त समुखा, मनोरथ तीर्थ असे, त्या तीर्थी स्नान केल्या, मनोरथ पाविजे काम्या, कल्पवृक्ष स्थानानुपम्या, कल्पिले फळ पाविजे, कल्पवृक्षाते पूजोनी, जावे मग शंकर भोवनी, संगमेश्वर असे त्रिनयनी, पूजा करावी मनोभावे, नंदिकेश्वरा नमोनी, नमन करावे चंडीस्थानी, पुन्हा नंदी सव्य करुणी, जावे मग सोमसूत्रासी, सवेची परतोनी वृषभासी, नमोनी जावे चंडीपाशी, पुढे जावे सोमसूत्रासी, येणे विधी प्रदक्षिणा, एसी प्रदक्षिणा देख 3 वेळा करुणे का, वृषभस्थानासी येऊन निका, अवलोकावे शिवासी, वामहस्ती वृषण धरुणी, तर्जनी अंगुष्ट शिंगे ठेवणी, पूजा पाहावी दोन्ही नैनी, इंद्रा समान होय नर, पुढे तीर्थ वाराणसी, अर्धकोश असे पर्यसी, ग्राम असे नागेशी, तेथुनी उद्भव असे जाना,
त्याचे असे आख्यायन कथा नव्हे प्रत्यक्ष जाण. होता एक ब्राह्मण भारद्वज गोत्राचा, विरक्त असे ईश्वर भक्त, सर्व संग त्याग करीत आपण असे अनुष्ठानित, सदा ध्याय श्री शिवासी. प्रसन्न झाला चंद्रमौळी, सदा दिसे दृष्टीजवळी. विप्र आल्हादे सर्व काळी, देह विसरुणी हिंडतसे. लोक म्हणती पिसात्यासी, निंदा करती बहुअसी. दोघे बंधू असती तयासी, नामे त्यांची अवधारा. एकाचे नाम असे ईश्वर, दुसरा नामे पंडुरंगेश्वर. बंधुती केला अफेर, आपण निघाले काशीसी. ब्रह्मज्ञानी द्विजनिका, पिसा म्हणती मूर्ख लोक. बंधुसी म्हणे द्विजेक, नका जाऊ काशीसी. विश्वेश्वर असे मज जवळी, दाखवीन तुम्हा ते तात्काळी. आश्चर्य करती लोक सकळी, दाखवी म्हणती बंधुजन. इतुकिया अवसरी विप्र गंगा स्नान करी, ध्यानस्थ होता साक्षात्कारी. ईश्वर आला तयाजवळी, विनवी तसे शिवासी. आम्हा पाहिजे नित्य काशी, दर्शन व्हावे विश्वेश्वरासी. म्हणून चरणी लागला ईश्वर भोळा चक्रवर्ती. प्रसन्न झाला अतिप्रीती, दिसे काशी क्षेत्र निश्चिती. मणिकर्णिका कुंड झाले, संगम झाला नदी भीमा. तीर्थ काशी अतिउत्तमा, आचार करती मनोधर्मा. बंधू ज्ञानी म्हणती मग, श्री गुरु म्हणती भक्तजनाशी. काशी तीर्थ प्रगटलेसी, संशय न धरावा तुम्ही मानसी. वाराणसी प्रत्यक्षही, एकोणी समस्त द्विजावर. करती स्नान दान आचार, तेथोनी पुढे येती गुरुवर. सिद्ध सांगे नामधारका, आपले भगिनी रत्नाबाईसी. दोष असे बहुअसी, बोलवणी त्या समयासी. पुसताती श्री गुरुमुनी, एक पूर्व दोष भगिनी. तू आलीस आमचे दर्शनी, पाप तुझे असे गहनी. आठवण करी मनात, एकोणी श्री गुरुचे बोला. पाया पडे वेळोवेळा, अज्ञान आपण मूढ केवळा. इतके ज्ञान कैचे मज, श्री गुरु म्हणती तियेसी. आपले पाप मज पुससी, वधले 5 मर्जरासी. नेनासी खून धरी आपली, 5 मर्जरींचा घात. लागले अनिक दोष बहुत, ऐसे एकोणी पाहे त्वरित. श्वेत कुष्ठ झाली असे, श्री गुरु पुसती तियेसी. तुझ असती पापराशी, पुढले जन्मी भोगसी. तरी कुष्ठ जाईला आताची. रत्नाबाई बिनवी स्वामी असी, उबगले बहु जन्मासी. याची काजे दर्शनासी, आले मी मुक्त होईन म्हणून. इतके ऐकूनी श्री गुरुमूर्ती, रत्नाबाईस निरोप देती. पाप विनाशी जाय त्वरिती, स्नान मात्रे जाईल कुष्ठ. नित्य करी ओ येथे स्नान, सप्तजन्मीचे पाप भग्न. संदेह न धरी ओ अनुमान, म्हणून सांगती श्री गुरु. सिद्ध मने नामधारकासी, आम्ही देखिले दृष्टीसी. स्नान करिता त्रिरात्रीसी, कुष्ठ तिचे परिहारिले. पुढे कोटी तीर्थ देखा, श्री गुरुदाविती सकळिका. स्नान मात्रे होय निका, याचे आख्यान बहु असे. सोम सूर्य ग्रहणेसी, अथवा संक्रांती पर्वणीसी. अमावस्या पौर्णिमा प्रतिपदेसी, स्नान येथे करावे. पुढे तीर्थ रुद्रपाद, कथा असे अतिविनोद. गया तीर्थ समप्रद, तीर्थ असे अवधारा. पुढे असे चक्रतीर्थ, अति विशेष पवित्र. केशवदेत सनिध तत्र, पुण्यराशी स्थानासे. तया तीर्थी स्नान करिता, पतित होती ज्ञानवंता. अस्ति होती चक्राकिता, द्वारावती समान देखा. ग्राम पूर्व भागेसी, कल्लेश्वर देवपर्यसी. जैसे गोकर्ण महाबळेसी, समान क्षेत्र पर्येसा. अखंड श्रावण मासी, अभिषेक करावा देवासी. दीपाराधना कार्तिक मासी, अनंत पुण्य अवधारा. म्हणती समस्त भक्तजन, नेनो तीर्थाचे महिमान. स्वामी निरोपिले कृपेने, पुनीत केले आम्हासी. अष्टतीर्थे निरोपोन, श्री गुरु आले मठस्थान. समाराधना करती भक्तजन, महाआनंद प्रवर्तला. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरे श्री नरसिंह सरस्वत्याख्याने सिद्ध नामधारक संवादे अमरजा संगमे गंधर्वपूर तीर्थ महिमा निरूपण नाम 49 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 50. श्री गणेशाय नमः. सिद्ध मने नामधारका, पुढे अपूर्व एका. पूर्वी रजक कथानका, तुते अपन निरोपिले. उपजला तो म्लेंछ यातीत, विदुर नगरी राज्य करीत. पौत्र पौत्री नांदत, महानंदे परियेसा. विशेष भक्ती विप्रावरी, ती असे पूर्वसंस्कारी. अस्ति देवालये भूमीवरी, उपद्रव नेदी तयासी. त्याचे घरी पुरोहित, तया रायासी शिकवित. आपण होऊन म्लेंछ जात, देवद्विजा निंदावे. मंदमती द्विज जाती देखा, पाषाण पूजा करती. समजता ते देव म्हणती, काष्ट वृक्ष पाषाणासी. राजा म्हणे पुरोहितासी, तुम्ही निरूपले आम्हासी. अनुरेणू तृणकाष्टेसी, सर्वेश्वर पूर्ण असे. समस्त जातींची उत्पत्ती, जाणावी तुम्ही पंचभूती. पृथ्वी आप तेजवायुरिती, आकाश पासव पर्येसा. आणिक तुम्ही म्हणालैसे, पूजिती पाषाण देवासरिसे. सर्वाठाई पूर्ण भासे,
विश्वात्मा तो एकची एषा परी पुरोहितासी सांगे राजा विस्तारेसी करी पुण्य बहुअसी विश्वास देव द्विजावरी राजा देखा येणे परी होता तया विदुरानगरी पुढे त्याचे मांडीवरी स्फोटक उद्भावला नाना परीचे वैद्य येती तया स्फोटका लेप करीती शमन नो हे कौने रीती महादुःखे कष्ट तसे ऐसे असता वर्तमानी श्री गुरु असता गानगा भुवनी विचार करती आपले मनी राजा येईल म्हणून या प्रकट झाली महिमा ख्यात पहावया येती म्लेंछ जात आता राहावे आम्ही गुप्त लौकिकार्थ परेसा आले ईश्वर नामक संवत्सरू सिंह राशी आला असे गुरु गौतमी तीर्थ असे थोरू यात्रा प्रसंगे जावे आता म्हणती सर्व शिष्यांसी करा आयती वेगेसी येतो राजा बोलावयासी जावे त्वरित गंगेला येणे परी श्री गुरुमूर्ती होते गानगापुरी ख्याती राजा यवना जाहली मती पूर्व संस्कारे परियेसा स्फोटकाच्या दुःखे राजा अपार कष्टला सहजा नाना परीची औषधे निजा करिता तया न होय बर्वे विप्र म्हणती रायासी स्थान बर्वे पापविनाशी जावे तुम्ही सहजेसी विनोदार्थ परियेसा एकोनिया विप्रवचन संतोषला राजा आपण निघाला त्वरित तेथून पापविनाशी तीर्थासी समजता ते राहोनी एकला गेला तयास्थानी स्नान करिता तक्षणी आला एक यती तेथे राजा देखुनी तयासी नमन केले भावेसी दावी तसे स्फोटकासी म्हणे उपशमन केवी होय एकोणी तयाचे वचन सांगता झाला तो विस्तारोन महाअनुभवाचे होता दर्शन तुझ बर्वे होईल असे अवंती नगरी होता एक दुराचारी जन्मोनिया विप्रौदरी अनन्य रहाट तसे आपण असे मदोन्मत सकळ स्त्रियांसवे रमत संध्या स्नान केले त्यक्त अन्य मार्गे रहाट तसे ऐसे असता वर्तमान ब्राह्मण होता वेश्यासदनी तेथे आला एकमुनी वृषभनाम महायोगी तया देखुनी दोघे जण करती साष्टांग नमन भक्ती भावे करून घेऊन आली मंदिरात बैसो निघाली ती पीठभरे पूजा करीती षोडशोपचारे अर्धपद्य देऊनी पुढारे गंधाक्षता लाविता ती करऊनिया भोजन केले हस्त प्रक्षालन बरवा पलंग आणून देती तया योगियासी तयावरी केले शयन तांबूल देती आणून करती पादसेवन भक्ती भावे दोघे जण उदय झाला दिनकरासी संतोषला तो तापसी निरोप घेऊन संतोषी गेला आपल्या स्थानासी पुढे तया विप्रासी मरण आले परियसी पिंगल नाम वेशेशी दोघे पंचत्व पावली पूर्व कर्म बंधनेसी जन्म झाला राजवंशी दशार्ण वाधिपतीच्या कुशी वज्रबाहूच्या उदरात तया वज्रबाहुसी ज्येष्ठ राणी गर्भेसी उद्भवला गर्भ परियसी राजा समारंभ करीतसे देखून या तिचे सौतीसी क्रोध आला बहुवसी गर्भ झाला सपत्नीसी म्हणून धरिला द्वेषमनी सर्प गरळ आनोनी दिले सौतीस नानायत्नी गरळ भेदिले अतिगहनी तया राया ज्येष्ठ स्त्रियसी एशा परी राजपत्नी झाली प्रसूत बहुकष्टेनी उपजता बाळा तेतनी सर्वांगी व्रान माता सुतासी विष व्यापिले सर्वांगासी म्हणून आक्रंदती दिवानिशी दुःख करी राजा क्लेशी म्हणे काय करू आता देशोदेशीच्या वैद्यासी बोलाविती चिकित्सेसी वेचिती द्रव्य अपारेसी काही केलिया नव्हे बर्वे राजा येऊनी एके दिवशी पाहे आपले स्त्री सुतासी देखून या महाक्लेशी दुःख करी परियेसा आता यासी पहावयासी कंटाळा येतो आम्हासी बर्वे नव्हे सत्यासी काय करणे म्हणतसे याते देखता आम्हासी व्रण लागती देहासी हे असती महादोषी त्याते त्याजू म्हणतसे राजा म्हणे दुतासी माझे बोल परियसी नेऊन आपले स्त्री पुत्रासी अरण्यात टाकावी येणे परी दुतासी राजा सांगे विस्तारेसी रथ दिधला संयोगेसी घेऊन निघाला झडकरी रथावरी बैसोनी घेऊन गेला महाराणी जेथे नसे मनुष्य कोणी तेथे ठेविली परियेसा माता सुत दोघे जण पीडिताती महाव्रणे कष्टती अन्नोदकाविन महारण्य वनात एसी महारण्यात राजस्त्री असे हिंडत पुढे जाता देखिला पंथ गुरे चरती रानात तयापाशी जाऊनी पुसत असे करुणावचनी गोरक्षकाते विनवनी मागे उदक कुमारकासी गोरक्ष म्हणती तियेशी जावे तुआ मंदिरासी तेथे उदक भुवसी अन्नही तुते मिळेल म्हणून मार्गे दाखविती हळूहळू जाय म्हणती राजपत्नी मार्गक्रमिती गेली तया ग्रामासी म्हणे तेथे कवन राजा संतोषी दिसती समस्त प्रजा एकोणी सांगती वैश्य राजा महाधनिक पुण्यवंत याचे नाम पद्माकर पुण्यवंत असे नर तू ते रक्षिला पार म्हणून सांगती तियेसी इतुकिया अवसरी तया वैश्याच्या घरी दासी होती मनोहरी तीही आली तिये जवळी येऊनी पुसे ती वृत्तांत घेऊन गेली मंदिरात आपल्या स्वामीसी सांगत अत्यंत विस्तारेसी देखोन या वैश्यनाथ कृपा करी अत्यंत गेली आपुल्या मंदिरात दिधले एक ग्रहतिसी पुसोन या वृत्तांत वाणिज्य झाला कृपावंत
दिले अन्न वस्त्र बहुत, नित्य तिसी रक्षितसे. वर्तता ऐसे एके दिवशी, प्राण गेला कुमारकासी. प्रलाप करी बहु असी, राजपत्नी परियेसा. मूर्छा येऊनी तयक्षणी, राजपत्नी पडे धरणी. आपले पूर्व आठवणी, महाशोक करीतसे. नाना परी दुःख करिता, ऋषभयोगी आला त्वरिता. पूर्वजन्मीच्या उपकारार्थ, पाताला ते महाज्ञानी. योगी याते देखोनी, वंदिता झाला तो वाणी. अर्धपद्य देवोनी, पूजा केली उपचारे. तयासमी योगीश्वर, पुसे कवन दीर्घ स्वर. शोक करते अपार, कवन असे म्हणतसे. विस्तारे वाणी योगी याते, सांगता झाला वृत्तांत. योगीश्वर कृपावंत, आला तिये जवळिके. म्हणे योगी तियेसी, मूढपणे दुःख करिसी. कवन जन्मला भूमिसी, कवन मेला सांग मज. भूते पाचा ठाई, मिळून जाता शून्य पाही. दुःख करिता अवकाश नाही, वाया कावो दुःख करिसी. तीन गुणा पासव, उपजती मनुष्य स्वभाव. सत्वगुण असे देव, रजोगुणे मनुष्य जाण. तामसतोची राक्षस, जैसा का गुण बसे. तैसा पिंड जन्म भासे, कधी स्थिर नोहेची. ऐसे कोणी राजपत्नी, करी योगियासी विनंती. आपणासी झाली ऐसी गती, राज्य भ्रष्ट होऊन आले. माता पिता बंधुजना, सोडून आले मी राना. पुत्र होता माझा प्राण, भरवसा मज तयाचा. तया झाली ऐशी गती, वाचोनी आपण काय प्रीती. मरण व्हावे मज निश्चिती, म्हणून चरणी लागली. ऐसे निर्वाण देखोनी, कृपा उपजे योगियामनी. पूर्व उपकार स्मरोनी, प्रसन्न झाला तैवेळी. भस्म काढूनी तैवेळी, लाविले प्रेताचे कपाळी. घालिता त्याचे मुख कमळी, प्राण आला परियेसा. बाळक बैसले उठवणी, सर्वांग झाले सुवर्णवर्णी. माता सुत दोघे जणी, उरण गेले तत्काळी. राजपत्नी पुत्रासहित, करी योगियासी दंडवत. वृषभयोगी कृपावंत, आनिक भस्म प्रोक्षितसे. तात्कालिक दोघे जणाशी, शरीर झाले सूर्यसंकाशी. शोभायमान दिसे ती कैसी, दिव्य देह उभय वर्ग. प्रसन्न झाला योगेश्वरू, तये वेळी दिधलावरू. तुम्हा नव्हे कधी जरू, तारुण्यपण चिरंजीव. ऐसा प्रसन्न होऊनी, योगी गेला तक्षणी. एक राया एको मनी, सत्पुरुषाचे सन्निधान. ऐसे राजा एकोणी, नमन करी तये क्षणी. विनवी तसे कर जोडणी, कोठे असे सत्पुरुष. एकोणी रायाचे वचन, सांगतसे मुनी आपण. भीमातिरी गानगा भुवन, तेथे असे परमपुरुष. तयापासी तुवा जावे, दर्शन मात्रे होईल बर्वे. एकोणी राजा भावे, निघता झाला तये वेळी. एको भावे राजा आपण, निघाला श्री गुरुदर्शना. प्रयाणांतरी करी प्रायान, आला गानगा पुरासी. ग्रामी पुसे सकळिकासी, येथे एक तापसी. रूपधरी संन्यासी, कोठे आहे म्हणून या. कोणी न बोलती तयासी, राजा कोपला बहुवसी. म्हणे आलो भेटीसी, दाखवा आपणासी म्हणतसे. मग म्हणती समस्त लोक, अनुष्ठान स्थानी अस्तिनिक. अमरजा संगमी मध्यानिक, करुणी ग्रामी येताती. ऐसे कोणी म्लेंच देखा, समस्त वर्जुनी आपण एका. बैसोनिया आंदोलिका, गेला तया स्थानासी. दुरोणी देखता श्री गुरुसी, चरणी चाले म्लेंछ परियसी. जवळी गेला पहावयासी, नमन करुणी उभा राहे. श्री गुरु म्हणती तयासी, कार्यरजका कोठे अससी. बहुता दिवसा भेटलासी, आमचा दास होऊन या. ऐसे वचन एकोणी, म्लेंछ झाला महाज्ञानी. पूर्वजन्म स्मरला मनी, करी श्राष्टांगी नमन. राजा म्हणे श्री गुरुसी, का उपेक्षिले आम्हासी. झालो आपण परदेशी, चरणा वेगळे केले मज. राजा म्हणे श्री गुरुसी, राजस्फोटक आपणासी. व्यथा होतसे प्रयासी, कृपादृष्टीने पहावे. ऐसे वचन ऐकून श्री गुरु करती हास्यवदन. स्फोटक नाही दाखवी म्हणून, पुसता ती यवनासी. राजा पाहे स्फोटकासी, न दिसे स्फोटक अंगासरसी. विस्मय करतसे मानसी, पुनरीपचरणी माथा ठेवी. राजा म्हणे स्वामीयासी, तुझे प्रसन्नत्व आम्हासी. राज्य पावलो मी संतोषी, अष्टैश्वर्य भोगिले. पुत्र पौत्र देखिले नैनी, झालो पूर्ण अंतकरणी. आता असे एकमनी, ऐश्वर्य माझे अवलोकावे. पूर्व माझा जन्मरजक, स्वामी वचने राज्यविशेष. पाहुनी देखिले नाना सुख, उने एक म्लेंछ जाती. श्री गुरुमनी विचारती, पुढे होणार असे गती. कलियुगे दुर्जनयती, गौप्य असता पुढे बर्वे. सहज जावे सिंहस्थासी, महातीर्थ गौतमीसी. जावे आता भरवसी, येथून या गौप्य व्हावे. ऐसे मनी विचारुनी, श्री गुरु निघाले संगमाहुनी. राजा आपले सुखासनी, बैसवी प्रीती करुण्या. पादुका घेतल्या आपले करी, सांगते येतसे चरणचारी. श्री गुरु म्हणती आहोरण करी, लोकनिंदा तुझ करती. श्री गुरु निरोपिती यवनासी, आहोरण करी वारुवेसी. दुरी जावे नगरीसी, निरोप आमचा नको मोडू. पाप विनाश तीर्थासी, भेटी होईल तुम्हासी. ऐसे म्हणून रायासी, अदृश्य झाले श्री गुरुमूर्ती. चतुचत्वारिंशत क्रोश देखा, राजा पातला दिवसे का.
पाप विनाशी तीर्थिनिका अवलोकितसे श्री गुरुसी विस्मय करी आतिमानसी येऊन या लागी चरणासी विनवितसे भक्तीसी ग्रहाप्रती यावे म्हणतसे नगर सर्व शृंगारिले प्रवळ मोती तोरण केले गुढिया मखर बांधविले समारंभ करी नगरात बैसवून या पालखीत आपण चरण चाली चालत नवरत्न असे वाळीत नगर लोक आरत्या आणती एशा समारंभे राजा देखा घेऊन गेला श्री गुरुनायका विस्मय करती सकळिका महदाश्चर्य म्हणताती एशा समारंभे देखा घेऊन गेला राजा एका महाद्वारा पातला सुखा पायघडी अंथुरती नाना परीची दिव्यांबरे मार्गी अंथुरती पवित्रे वाजती भेरी वाजंतरे राजगृहा पातले महासिंहासनस्थानी शृंगार केला अतिगहनी जगद्गुरु ते नेऊनी सिंहासनी बैसविले समस्त लोक बाहेर ठेवून श्री गुरु गेले एकले आपण शिष्य चौघे जण जवळी होते परियसा राजा विनवी स्वामी असी अंतर पडले श्रीचरणासी राज्य केले बहुअसी आता द्यावी चरण सेवा ऐसे कोणी श्री गुरु म्हणती आमुची भेटी श्री पर्वती तुझे पुत्र राज्य करती तुवा यावे भेटीसे ऐसा निरूप देऊनी श्री गुरु निघाले तेथुनी राजा विनवी चरण धरुनी ज्ञान मजला असावे कृपा सिंधू श्री गुरुनाथ ज्ञानी होईल ऐसे म्हणत आपण निघाले त्वरित गेले गौतमी यात्रेसी स्नान करोनी गौतमीसी आले गाणगापुरासी आनंद झाला समस्ताशी श्री गुरु चरण दर्शने समस्त शिष्या ते बोलाविती श्री गुरु त्यांसी निरोपिती प्रगट झाली बहुख्याती आता राहावे गौप्या मी यात्री रूपे श्री पर्वतासी निघालो आता परियसी प्रगट बोल हाची स्वभावेसी गौप्य रूपे राहू येथेची स्थान आमचे गाणगापूर येथुनी न वाचो निर्धार लौकिक मते अवधारा बोल करीतो श्रीशैल्य यात्रा ऐसे म्हणून शिष्याते सांगते झाले श्री गुरुनाथ सिद्ध सांगे नामधारका प्रत चरित्र ऐसे श्री गुरुचे लौकिकार्थ दाखवावयासी निघाले आपण श्रीशैल्यासी कथा असे अतिविशेषी सिद्ध मने नामधारका इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरे श्री नरसिंह सरस्वती आख्याने सिद्ध नामधारक संवादे सर्वभौम स्फोटक शमन ऐश्वर्य लोकन नाम पंचशतमाध्यायाः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुचरित्र अध्याय 51 श्री गणेशाय नमः नामधारक विनवी सिद्धासी मागे कथा सांगितली आम्हासी ब्लेंछ राजाने श्री गुरुसी नेले होते नगरासी तेथून आले गाणगा भुवना पुढील कथा निरूपणा करुणा वचन अमृत घना श्री गुरुचरित्र अद्यंत सिद्ध मने एकवसा कथा असे अतिविशेषा एकता जाती सकळ दोषा चिंतले काम्य पावी जय राजाची भेटी घेऊनी श्री गुरु आले गाणगा भुवनी योजना करती आपल्या मनी गौप्य रहावे म्हणून या भक्तजन बोळवित चिंता करिता ती बहुत श्री गुरु त्यासी संभोकित राहाविती अतिप्रीती दुःख करती सकळ जन लागताती श्री गुरुचरणा स्वामी आमुते सोडून केवी जाता यतिराया ऐसे नाना परिविनविती हासते झाले श्री गुरुमूर्ती संभोखिती अतिप्रीती न करावी चिंता म्हणून आम्ही असतो याची ग्रामी नित्य स्नान अमरजा संगमी वसो मठी सदा प्रेमी गौपरूपे अवधारा जे भक्त असती माझ्या प्रेमी त्यांसी प्रत्यक्ष दिसो आम्ही लौकिक मते अविद्याधर्मी जातो श्री शैल यात्रेसी प्रातस्नान कृष्णातीरी पंचनदी संगमाउदुंबरी अनुष्ठाना बिंदू क्षेत्री मध्यानी येतो भीमातटी संगमी स्नान करोनी पूजा घेऊनी मठी निर्गुणी चिंता न करा अंतकरणी म्हणून सांगते प्रीती करे जे जन भक्ती करती त्यावरी आमची अतिप्रीती मन कामना पावे त्वरिती ध्रुव वाक्य असे आमचे कल्पवृक्षाते पूजोन यावे आमचे जेथ स्थान पादुका ठेवती निर्गुण पूजा करावी मनोभावे संतोषी आम्हा प्रती त्रिकाळ करावी आरती भक्तजन जे इच्छिती त्वरित पावे परियसी ऐसे सांगुनी तयासी निघाले स्वामी श्री पर्वतासी भक्त परतोनी मठासी आले चिंतित मनात चिंतित निघती मठात तेथे दिसती श्री गुरुनाथ लोक झाले विस्मित म्हणती वस्तू त्रिमूर्ती दृष्टांत दाखवणी भक्तासी पातले आपण श्री पर्वतासी पाताळ गंगा तीरासी राहिले स्वामी परियसा शिष्या ते निरोपिती अवधारा पुष्पाचे आसन त्वरित करा जाणे असे पैलतीरा ऐक्य व्हावे मल्लिकार्जुनी आसन केले अतिविचित्र घातले गंगे मध्ये पवित्र श्री गुरु शिष्यासी सांगत जावे तुम्ही ग्रामासी लौकिक मते आम्ही जातो ऐसे दृष्टांती दिसतो भक्तजना घरी बसतो निर्धार धरा मनासी ऐसे भक्ता संभोखुनी उठले श्री गुरु तेथुनी पुष्पासनी बैसोनी निरोप देती भक्तासी
कन्यागती बृहस्पतीसी बहुधान्य नाम संवत्सरेसी सूर्य चाले उत्तर दिगंतेसी संक्रांती कुंभ पर्यसा शिशिर ऋतू माघ मासी असित पक्ष प्रतिपदेसी शुक्रवारी पुण्य दिवशी श्री गुरु बसले निजानंदी श्री गुरु म्हणती शिष्यासी जातो आम्ही निजमठासी पावता खून तुम्हासी प्रसाद पुष्पे पाठवू येतील पुष्पे सेवंती घ्यावा प्रसाद तुम्ही भक्ती पूजा करावी अखंडिती लक्ष्मी वसो तुमच्या घरी आणिक सांगेन एक खून गायनी करावे माझे स्मरण त्यांचे घरी मी असे जाण गायनी प्रीती बहुमज नित्य जे गायन करती त्यावरी माझी अति प्रीती त्यांच्या घरी अखंडिती आपण वसे अवधारा व्याधी नसती त्यांचे घरी दारिद्र्य जाय त्वरित दुरी पुत्र पौत्र श्रेया करी शतायुषी अवधारा एकती चरित्र माझे जरी अथवा वाचती जन निरंतरी लक्ष्मी राहे त्यांचे घरी संदेह न धरावा मानसी ऐसे सांगोनी शिष्यासी श्री गुरु झाले अदृश्यशी चिंता करती बहुसी अवलोकिताती गंगेत ऐसी चिंता करता थोर तटाकी आले नावे कर तेही सांगती विचार श्री गुरु आम्ही देखिले म्हणून शिष्य वर्गाचे मनोहर व्यावस्था सांगती नावे कर होतो आम्ही पैलतीर तेथे देखिले मुनीश्वरा संन्यासी वेश दंड हाती नाम नरसिंह सरस्वती निरोप दिला आम्हा प्रती तुम्हा सांगिजे म्हणून भ्रांतपणे दुःख करिता आम्ही देखिले दृष्टांता जात होतो श्री गुरुनाथा सुवर्ण पादुका त्यांचे चरणी निरोप सांगितला तुम्हासी जावे आपल्या स्थानासी सुखी असावे वंशोवंशी माझी भक्ती करोनी प्रसाद पुष्पे आलिया शिष्ये घ्यावी काढोनिया ऐसे आम्हा सांगोनिया श्री गुरु गेले अवधारा इतुकिया अवसरी प्रसाद पुष्पे आलीचारी मुख्य शिष्य प्रतिकरी काढून घेती अवधारी सिद्ध मने नामधारका शिष्य बहुत गुरुनायका गानगापुरी असती एका शिष्य गेले आश्रमये कृष्ण बाळ सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाठविते झाले अतिप्रीती आपण राहिलो समागमे गृहस्थ धर्मे शिष्य बहुत समस्त आपले घरी नांदत त्रिवर्ग आले श्रीपर्वता आपण होतो चवथा साखरे नाम सायदेव कवीश्वर युग्मपूर्व नंदी नामा नरहरिदेव पुष्पे घेतली चतुर्वर्गी श्री गुरु प्रसाद घेऊन आले शिष्य चौघे जण तेची पुष्प माझे पूजनी म्हणून पुष्प दाखविले धर्म अर्थ काम मोक्ष त्यासी साध्य होती प्रत्यक्ष महानंद उभय पक्ष पुत्र पौत्री नांदती ऐसे सिद्धे सांगितले नामधारक संतोषले सकळाभिष्ट लाधले तात्कालिक अवधारा श्री गुरुचरित्र एकता लाधली सकळाभिष्टता या कारणे एका समजता श्री गुरुचरित्र कामधेनू पुत्र पौत्री ज्यासी चाड त्यासी हे कथा असे गोड लक्ष्मी राहे अखंड श्रवण करी त्या घरी चतुर्विध पुरुषार्थ लाधती श्रवणे परमार्थ श्री नरसिंह सरस्वती गुरुनाथ रक्षी त्याचे वंशोवंशी म्हणून सरस्वती गंगाधर श्रोतया करी नमस्कार कथा एका मनोहर सकळाभिष्ट लाधे तुम्हा इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पत्वरे श्री नरसिंह सरस्वती आख्याने सिद्ध नामधारक संवादे श्री गुरु निजानंद गमन नाम 150 अध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 52 श्री गणेशाय नमः नामधारक विनवी सिद्धासी श्री गुरु निघाले शैल्ययात्रेसी पुढे कथा वर्तिली कैसी विस्तारेसी मज सांगावे सिद्ध मने शिष्योत्तमा काय सांगू सद्गुरु महिमा आता वर्णनाची झाली सीमा परी गुरु भक्ती प्रेमा नावरे श्री गुरु सिद्ध झाले जावयासी श्री पर्वत यात्रा उद्देशी हा वृत्तांत नागरिक जनासी कळला परियेसा तात्काळ समस्त जन आले धावत नर नारी सर्व मिळाल्या बहुत श्री गुरुसी प्रार्थती अनेक भक्त श्री पर्वतासी स्वामी का जाता आम्हासी भासे व्यक्त तुम्ही अवतार करता समाप्त निरंतर असा आपण अव्यक्त परिजनासी सुव्यक्त दिसत होता तुमचे चरणांचे होता दर्शन पातकाचे होतसे दहन आता कैसे करतील जन म्हणून लोटांगणे घालती पुढे आम्हासी काय गती आम्ही तारावे कैशारीती स्वामींचे चरण नौका होती तेने पार उतरत होतो तुम्ही भक्तास कामधेनुपरी कामना पूर्वित होता बरी म्हणून जगलो आजवरी या उपरी आम्ही करावे स्वामी करता गानगापूर झाले होते वैकुंठपूर आता दीपाविने जैसे मंदिर तैसे साचार होईल हे तेव्हा श्री गुरु समस्त जनाप्रती हास्यवदन करून बोलती तुम्ही मानू नका खंती सांगतो व्यवस्थित ते ऐका आम्ही असतो याची ग्रामी स्नानपान करून अमरजा संगमी गौप्य रूपे राहतो नियमी चिंता काही तुम्ही न करावी राज्य झाले लेंछाक्रांत आम्ही भूमंडळी विख्यात आमचे दर्शनास बहु येथ यवन सतत येतील पै
तेने प्रजेस होईल उपद्रव, अदृश्य राहतो यास्तव, ज्यास असे दृढ भक्तिभाव, त्यास दृश्य स्वभावे हो. लौकिकामध्ये कळावयासी, आम्ही जातो शैल्य पर्वतासी, चिंता न करावी मानसी, ऐसे समस्तासी संबोधिले. मठी आमुच्या ठेवितो पादुका, पूर्वतील कामना एका, अश्वस्थ वृक्ष आहे निका, तो सकळिकांचा कल्पतरू. कामना पूर्वील समस्त, संदेह न धरावा मनात, मनोरथ प्राप्त होती त्वरित. ही आमुची मात सत्य जाना, संगमी करून या स्नान, पूजोनी अश्वस्थ नारायण, मग करावे पादुकांचे दर्शन, मनकामना पूर्ण होतील. पादुकांची करुणी पूजा, त्रिकाळ आरती करुणी ओजा, आमचे वचन यथार्थ समजा, म्हणून सांगती श्री गुरु. आम्ही येथेच राहतो मठात, हे वचन जाणावे निश्चित, ऐसे संबोधुनी जनाद्यंत, त्वरित निघाले श्री गुरुराज पै. समागमे जे धावले जन, त्यांचे करुणी समाधान, शिष्यासहित करुणी गमन, गेले निघून श्री गुरु. लोक माघारे परतले, समस्त श्री गुरुचे मठासी आले, तेथे समस्तांशी श्री गुरु देखिले, बैसले होते आसनी, सवेची पाहता झाले गुप्त, जनमनी परम विस्मित, आम्ही सोडून आलो मार्गात, येथे श्री गुरुनाथ देखिले, ऐसा दृष्टांत दावुनी जनासी, आपण गेले श्रीशैल्यासी, पावले पाताळ गंगेसी, राहिले त्या दिवशी तेथे, श्री गुरु शिष्यांसी म्हणती, मल्लिकार्जुनासी जाऊनी शीघ्रगती, पुष्पाचे आसन यथास्थिती, करुणी निगुती आणावे, शिष्य धावले अतिशीघ्र, पुन्नगादी कुंद कल्लार, करवीर बकुळ चंपक मंदार, पुष्पे अपार आणली, त्या पुष्पांचे केले दिव्यासन, ते गंगा प्रवाहावरी केले स्थापन, त्यावरी श्री गुरु आपण, बैसले ते क्षणी परमानंदे. बहुधन्य संवत्सर, माघ मास कृष्ण प्रतिपदा, शुभ दिवस, बृहस्पती होता कन्या राशीस, उत्तर दिशे होता सूर्यपय, शिशिर ऋतू कुंभ संक्रमण, लग्न घटिका सुलक्षण, ऐसे शुभ मुहूर्ती श्री गुरु आपण, प्रयाग करते जाहले. आम्ही जातो आनंद स्थानासी, तेथे पावलो याची खून तुम्हासी, फुले येतील जिनसा जिनसी, तुम्हास तो प्रसाद, पुष्पांचे करिता पूजन, तुम्हा होईल देव प्रसन्न, भक्ती भावे करावी जतन, प्राणा समान मानुनी, आणिक एक एकायुक्ती, जे कोण माझे चरित्र गाती, प्रीतीने नाम संकीर्तन करती, ते मज प्रिय गमती फार. आमचे चरित्र जो पठन करी, त्यास लाभती पुरुषार्थचारी, सिद्धी सर्व ही त्याच्याद्वारी, दासी परी तिष्ठतील, त्यासी नाही यमाचे भय, त्यास लाभे लाभ निश्चय, पुत्र पौत्रा सहित अष्टैश्वर्य, अनुभवोनी निर्भय पावे मुक्ती. या कारणे असू द्या विश्वास, सुख पावाल बहुवस, ऐसे सांगूनी शिष्यास, श्री गुरु तेथोनी अदृश्य झाले. शिष्य अवलोकिती गंगेत, तो दृष्टी न देखती श्री गुरुनाथ, बहुत होनी चिंताक्रांत, तेथे उभे तटस्थ झाले. इतक्यात आला नावाडी तेथ, तो शिष्या सांगे वृत्तांत, गंगेचे पूर्वतीरी श्री गुरुनाथ, जात असता म्या देखिले, आहे देव संन्यासी दंडधारी, काश्यांबर वेष्टिले श्री, सुवर्ण पादुका चरणा माझारी, कांती अंगावरी फाकत असे, कली काळास्तव गुप्त होनी, आपण असतो गानगा भोनी, तुम्ही तत्पर असावे भजनी, ऐसे सांगा म्हणून कथियेले, प्रत्यक्ष पाहिले मार्गात, तुम्ही का झाले तर चिंताक्रांत, पुष्पे येतील जळात, घेऊन निवांत रमावे, नावाडियाने ऐसे कथिले, त्यावरून शिष्य हर्षले. इतक्यात श्री गुरु प्रसाद फुले, आली प्रवाहात वाहत, तीर्थ गुरु प्रसाद सुमने, काढून घेतली शिष्य वर्गाने, मग परतले आनंदाने, श्री गुरु ध्यान मनी करीत, खून सांगतो एका आता, श्री गुरु गानगापुरी असता, बहुत शिष्य होते गणिता, न आठवती ए समयी, ज्यांनी केला आश्रम स्वीकार, ते संन्यासी थोर थोर, तीर्थे हिंडावया गेले फार, बाळकृष्ण सरस्वती प्रमुख ते, शिष्य झाले गृहस्थ केवळ, ते आपल्या ग्रही नांदत सकळ, तारक होते श्री गुरुनाथ प्रबळ, भक्त अपरिमित तारिले, श्री जगद्गुरुच्या समागमी, चारी जण होतो आम्ही, सायदेव नंदी नरहरी मी, श्री गुरुची सेवा करीत होतो, चौघांनी घेतली पुष्पे चार, श्री गुरु प्रसाद वंदिली श्री, ही पहा म्हणून पुष्पे करी, घेऊन झडकरी दिधली, चौघांनी चारी पुष्पाशी, मस्तकी धरली भावेसी, आनंद झाला नामधारकासी, श्री गुरु प्रसाद त्यांचे दृष्टी पडला. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतोरे श्री नरसिंह सरस्वत्याख्याने प्रसाद प्राप्ती नाम 25शतमाध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 53. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्तात्रेय चरणारविंदाभ्या नमः. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रोते व्हावे सावधान. श्री गुरुचरित्र अध्याय 52. एकोणी नामधारकाचे मन ब्रह्मानंदी निमग्न पै.
सेवुनी श्री गुरुचरित्रामृत नामधारक तटस्थ होत, अंगी घर्म पुलकांकित रोमांचही उठती, देखो निसिद्ध सुखावती समाधी लागली यासी म्हणती, सावध करावा मागुती लोकोपकारा कारणे, म्हणून हस्ते कुरवाळीती प्रेम भावे अलिंगिती, देहावरी ए म्हणती एक बाळा शिष्योत्तमा, नामधारक एशियापरी सिद्ध सांगती परोपरी, मग ते नेत्रोन्मिलन करी कर जोडुनी उभा ठाके, म्हणे कृपेचे तारू तुची या विश्वास आधारू, भवसागर पैल पारू तुची करसी श्री गुरुराया, ऐसे नामधारक विन्वित सिद्धाचे चरणी लागत, म्हणे श्री गुरु चरित्रामृत अवतरणिका मज सांगा, एकोणी शिष्याची प्रार्थना आनंद सिद्धाची आमना, म्हणती बाळक तुझी वासना अखंड राहो श्री गुरुचरित्री, श्री गुरुचरित्राची एका सांगेन आता अवतरणिका, प्रथमापासून सारांशनिका 52 अध्यायापर्यंत, प्रथम अध्यायी मंगलाचरण, मुख्य देवताचे असे स्मरण, श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्ताप्रती जाहले, द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पत्ती, चारी युगाचे भाव कथिती, श्री गुरु सेवा दीपकाप्रती घडली ऐसे कथिले, नामधारका अमरजा संगमा, श्री गुरुनेती आपुले धामा, अंबरीश दुर्वास यांचा महिमा, तृतीयाध्यायी कथियेला, चतुर्थाध्यायी अनुसये प्रती, छळावया त्रयमूर्ती येती, परितीयेचे पुत्र होती, स्तनपान करती आनंदे, पंचमी श्री दत्तात्रेय धरी, स्वये अवतार पिठापुरी, श्रीपाद श्रीवल्लभ नामधारी, तीर्थयात्रेसी निघाले, सहाव्यात लिंग घेऊनी, रावण जाता गोकर्णी, विघ्नेश्वरे विघ्न करुणी, स्थापना केली तयाची, गोकर्ण महिमा असंख्यात, रायाप्रती गौतम सांगत, चांडाली उद्धारली अकस्मात, 7व्या अध्यायी वर्णती, माता पुत्र जीव देत होती, तयाप्रती गुरु कथा सांगती, शनी प्रदोष व्रत देती, ज्ञानी करती अष्टमी, 9वाध्यायी रजकाप्रती, कृपाळू गुरु राज्य देती, दर्शन देऊ म्हणती पुरती, गुप्त झाले मग तेथे, तस्करी मारिला भक्त ब्राह्मण, तस्करा वधिती श्री गुरु नेऊन, ब्राह्मणाला प्राणदान देती 10म अध्यायात, माधव ब्राह्मण करंजापुरी, आंबा नामे त्याची नारी, नरसिंह सरस्वती तिचे उदरी, एकादशी अवतरले, 12 अध्यायी माते प्रती ज्ञान कथुनी पुत्र देती, काशी क्षेत्री संन्यास घेती, यात्रा करती उत्तरेची, माता पित्या ते करंजपुरी, भेटून येती गोदात्री, कुक्षी वेथेच्या विप्रावरी, कृपा करती त्रयोदशी, क्रूर यवनाचे करुणी शासन, साय देवास वरदान देती श्री गुरु कृपा करून, 14व्या अध्यायी पंचदशी श्री गुरुमूर्ती, तीर्थे सांगती शिष्यांप्रती, यात्रे दौडुनी गुप्त होती, वैजनाथी श्री गुरु, षोडशी ब्राह्मणा श्री गुरु भक्ती, कथोनी दिदली ज्ञानशक्ती, श्री गुरु आले भिल्लवाडी प्रती, भुवनेश्वरी सनिध, भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण, जिव्हा छेदुनी करी अर्पण, त्यास गुरुनी विद्या देऊन धन्य केला सप्तदशी, घेवडा उपटून दारिद्र्याचा, कुंभ दिदला हेमाचा, वर्णला प्रताप श्री गुरुचा, 18 औदुंबराचे करुणी वर्णन, योगिनीसी देऊनी वरदान, गाणगापुरासा आपण, 19 श्री गुरु गेले, स्त्रियेचा संबंध दौडून, पुत्र दिदले 32, एक मरता कथिती ज्ञान, सिद्ध रूपे 20व्यात, तेची कथन 21, प्रेत आणले औदुंबरापाशी, श्री गुरु येऊन तेथे निशी, पुत्र उठविती कृपाळो, भिक्षा दारिद्र्या घरी घेती, त्याची विंध्या म्हैशी होती, 30 करुणी दुग्धवती, 22व्यात वर दिला, 23व्यात श्री गुरुस, राजानी गाणगापुरास, तेथे उद्धरती राक्षस, त्रिविक्रम करी गुरुनिंदा, भेटो जाती त्रिविक्रमा, दाविती विश्वरूप महिमा, विप्र लागे श्री गुरुपाद पद्मा, 24व्यात वर देती, म्लेंच्या पुढे वेद म्हणती, विप्रते त्रिविक्रमा छळती, त्याला घेऊनी सांगाती गुरुपाशी आला पंचविशी, 26व्यात तया ब्राह्मणा, श्री गुरु सांगती वेदरचना, त्यागा म्हणती वादकल्पना, परी ते उन्मत्त नायकती, 27 अनुनपतिता, विप्रांसी वेदवाद करिता, कुंठित करोनी शापग्रस्ता, ब्रह्म राक्षस त्या केले, 28 तयापतिता, धर्माधर्म सांगोनी कथा, पुनरीपदेवनी पतितावस्था, ग्रहाप्रती दवडिला, 29 भस्म प्रभाव, त्रिविक्रमा कथिती गुरुराव, राक्षसा उद्धारी वामदेव, हा इतिहास तयातची, 30 अध्यायी पती मरता, तयाची श्री करी बहु आकांता, 30 श्री गुरु नाना कथा, कथुनी शांतू पाहती, 31व्यात तिची कथा, पतिव्रतेचे धर्म सांगता, सहगम न प्रकार बोधिता, ते स्त्रिये ते जगद्गुरु, सहगमनी निघता सती, श्री गुरुस झाली नमस्कारती, आशीर्वाद देवनी तिचा पती, 32व्यात उठविला, 33व्यात रुद्राक्ष धारण, कथा कुकुट मर्कट दोघे जण, वैश्यवेश्येचे कथन, करती रायाते पराशर, रुद्राध्याय महिमा वर्णन, 34व्यात निरोपण, राजपुत्र केला संजीवन, नारद भेटले रायाते,
पंचत्रिशत प्रसंगात कच देवयानी कथा वर्तत आणिक सोमवार व्रत समिंतिनीच्या प्रसंगे 36 ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण स्त्रियेने नेले परान्न भोजना कंटाळूनी धरती श्री गुरुचरणा त्याला कर्ममार्ग सांगती 37 नाना धर्म विप्रा सांगोनी ब्रह्मकर्म प्रसन्न होऊनी वर उत्तम देती श्री गुरु तयाते 38 भास्कर ब्राह्मण तिघा पुरते शिजवी अन्न जेविले बहु ब्राह्मण आणिक गावचे शूद्रादी सोमनाथाची गंगा युवती 60 वर्षाची वंद्या होती ती सदितली पुत्र संतती 39 अध्यायी नरहरी कवी शुष्क काष्ठा अर्चवुनी दौडिले त्याच्या कुष्ठा शबर कथा शिष्यवरिष्ठा 40व्यात सांगती 41 साई देवा हस्ते घेती श्री गुरुसेवा ईश्वर पार्वती संवाद बरवा काशी यात्रा निरूपण पुत्र कलत्रेसी साय देव येऊन करती श्री गुरुस्तव त्याला कथिती यात्रा भाव वरही देती 42 43 अनंत व्रत धर्मराया कृष्ण सांगत तेची कथा साय देवाप्रत सांगोनी व्रत करविती 44 तंतुकार भक्तासी श्री पर्वत दावुनी क्षणेसी शिवरात्री पुण्यकथा त्यासी विमर्शन राजा कथियेली 45 कुष्टी ब्राह्मण आला तुळजापुराहून त्याला करुणी संगमी स्नान कुष्ट नासुनी ज्ञान देती कल्लेश्वर हिप्परगे ग्रामास श्री गुरु भेटती नरहरी कविस आपला शिष्य करती त्यास 46व्या अध्यायी 47 दिवाळी सण गुरुसी आमंत्रिती 7 जण तितुके रूपे धरून आपण गेले मठीही राहिले 48 शूद्र शेती त्याचा जोंधळा कापुनी टाकीती शतगुणे पिकुनी पुडती आनंद विले तयाते 49 श्री गुरुमूर्ती अमरजा संगम महात्म्य कथिती स्नान करुनी दवडती कुष्ट दैवार्जित रत्नाबाईचे म्लेच्छाचा स्फोटक दवडती भक्तिस्तव त्याचे नगरा जाती पुढे श्री पर्वती भेटो म्हणती 50वे अध्यायी 51-52 गुरुमूर्ती देखून या क्षिती पापवृत्ती उपद्रवतील नानायती म्हणून गुप्त रूपे राहावे ऐसा करुणी निर्धार शिष्याशी सांगती गुरुवर आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी ऐसे एकोणी भक्तजन मनी होती अति उद्विग्न शोक करती आक्रोंदन श्री गुरुचरणी लोळती इतुके पाहुनी गुरुमूर्ती वरद हस्ते तया कुरवाळीती मदभजनी धरा आसक्ती मठधामी राहुनिया ऐसे बोधुनी शिष्यांसी गुरु गेले कर्दळीवनासी नाविक मुखे सांगुनी गोष्टीसी निज आनंदी निमग्न होती ऐसे अपार श्री गुरुचरित्र अनंत कथा परम पवित्र त्यातील 52 अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुझ लागी सिद्ध मने नामधारका तुझ कथिली अवतरणिका श्री गुरु गेले वाटती लोका परी गुरु गुप्त असती गानगापुरी कलियुगी अधर्म वृद्धी पावले म्हणून श्री गुरु गुप्त झाले भक्त जनाला जैसे पाहिले तैसेच भेटती अद्यापी हे अवतरणिका सिद्धमाला श्री गुरु भेटती जपे त्याला जैसा भावार्थ असे आपला तैसी कार्य संपादिती पूर्वी ऐकिले असे लकानी त्याते तात्काळ येईल ध्यानी इतरा इच्छा होईल मनी श्री गुरुचरित्र श्रवणाची ऐसी अवतरणिका जाण तुझ कथली कथांची खून इचे सतत करिता स्मरण कथा अनुक्रमे स्मरत असे ऐसे वदे सिद्धमुनी नामधारक लागे चरणी विनवी तसे कर जोडुनी तुझे वचने सर्व सिद्धी आता असे विनवनी श्री गुरु सप्ताह पारायणी किती वाचावे प्रतिदिनी हे मज सांगा श्री गुरुराया सिद्ध म्हणती नामधारका तुआ प्रश्न केला निका परोपकार होईल लोका तुझ्या प्रश्ने करून या अंतकरण असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र सौख्य होय इहपत्र दुसरा प्रकार सांगेन सप्ताह वाचा वयाची पद्धती तुझ सांगतो यथास्थिती सुचिरभूत होनी शास्त्रारीती सप्ताह करिता बहुपुण्य दिनशुद्धी बरवी पाहून आवश्यक स्नान संध्या करून पुस्तक वाचावयाचे स्थान रंगवल्यादी शोभा करावी देशकालादी संकल्प करून पुस्तक रूपी श्री गुरुचे पूजन यथोपचारे करून ब्राह्मणासही पूजावे प्रथम दिवसापासून बैसावया असावे एक स्थान अतत्वार्थ भाषणी धरावे मौन कामादी नियम राखावे दीप असावे शोभायमान देव ब्राह्मणा वडिला वंदून पूर्वोत्तर मुख करून वाचनी आरंभ करावा 9 संख्या अध्याय प्रथम दिनी 21 पर्यंत द्वितीय दिनी 29 तृतीय दिनी चतुर्थ दिवशी 35 पै 38 पर्यंत 5वे दिनी 43 वरी 6वे दिनी सप्तमी 52 वाचोनी अवतरणिका वाचावी नित्य पाठ होता पूर्ण करावे उत्तरांग पूजन श्री गुरु ते नमस्कारून उपहार काही करावा या प्रकारे करावे सप्तदिन रात्री करावे भूमिशयन सारांश शास्त्रधारे करून सुचिरभूत असावे एव होता सप्तदिन ब्राह्मण सुवासिनी भोजन यथाशक्य दक्षिणा देऊन सर्व संतुष्ट करावे ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होय श्री गुरुदर्शन भूत प्रेतादी बाधा निरसन
होनी सौख्य होतसे ऐसे सिद्धाचे वचन एकोणी नामधारक लागे चरणी म्हणे बाळाची आळी पुरवणी कृत कृत केले गुरुराया श्रोते म्हणती वंदुनी पायी श्री गुरु केली बहुनवलाई बाळका अमृत पाजी आई तैसे आम्हा पाजिले किंवा सिद्धमुनी बालहक नामधारक शिष्य चातक मुक पसुरवणे बिंदू एक मागता अपार वर्षला श्री गुरुरायाचे धरुचरण सिद्धमुनी ते करू वंदन नामधारका करू नमन ऐसे करी नारायणा श्री गुरुरूपी नारायणा विश्वंभरा दिनोद्धारणा आपण आपली दावणी खुना गुरु शिष्य रूपे क्रीडसी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरे श्री नरसिंह सरस्वत्याख्याने सिद्ध नामधारक संवादे द्विपंचदशाध्याय सरे अवतरणिका नाम त्रिपंचशतोमाध्यायाः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र संपूर्णम् ओम तत्सत् गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय।